आंदोलन करण्याची गरज नाही असं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मनोज जरांगेंना विनंती केली आहे। विखे पाटील समिती योग्य काम करत आहे असंही बावनकुळे म्हणाले। तर जरांगेंचं म्हणणं आम्ही पुन्हा ऐकून घेऊ अशी ही भूमिका बावनकुळेंनी मांडली आहे। मनोज जरांगेजींनी असं गैरसमज करायची गरज नाही। मी महसूल मंत्री त्यांच्याशी मदत बोललोय, आता पुन्हा बोलेल, पण अशा सूचना नाही आहेत। सर्व प्रांतांना सर्व तहसीलदारांना सूचना आहेत, जे खरेखुरे दाखले आहेत, ज्या ठिकाणी नोंदी आढळत आहेत त्या ठिकाणी थांबवायचे नाही, द्यायचे। पण जर त्या ठिकाणी या काहीच पुरावे नाही आहे, काहीच त्या ठिकाणी रेकॉर्ड नाही आहे, अशा लोकांना देण्याचं मात्र काही कारण नाही आहे। असं मागणी कोणी करू नये। फक्त खऱ्याखुऱ्या नोंदीला आम्ही त्या ठिकाणी खऱ्याखुऱ्या नोंदी असतील त्या ठिकाणी प्रमाणपत्र देऊ। तर वाशिम शहरातील पाटणी चौकात तुंबळ हाणामारी झाली। किरकोळ कारणावरून काही तरुणांमध्ये हाणामारी झाली। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। भांडूपच्या काँग्रेस नगरसेविका आणि कुटुंबावर गुन्हा दाखल झालाय। नगरसेविका आशा कोपरकरसह त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झालाय। पतीशी संबंध असल्याच्या संशयातून महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे। भांडूप पोलीस या संदर्भातील पुढील तपास करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।